आणि आता बातमी बारामतीत नाही। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार आहेत आणि अर्ज दाखल करण्याआधी सुनेत्रा पवार सकाळी बरोबर 9:15 वाजता बारामती तालुक्यातल्या कण्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेतील। प्रत्येक निवडणुकीत कण्हेरी येथील मारुतीला श्रीफळ वाढवूनच प्रचाराचा शुभारंभ करावा अशी पवार कुटुंबात प्रथा आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा निवडणुकीआधी ह्याच मारुतीरायाच्या दर्शनासाठी जायचे आणि आज सुनेत्रा पवार सुद्धा अर्ज भरण्याआधी कण्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेतील। त्यानंतर दुपारी 12:30 ते 1:30च्या दरम्यान त्या बारामती प्रशासकीय भवनात दाखल होऊन अर्ज भरतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्ज दाखल करण्यावेळी बारामतीत येण्याची शक्यता आहे। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे इतरही काही महत्त्वाचे नेते असतील। आणि सुनेत्रा पवार सुरुवातीला शारदा प्रांगणात जाणार आहे आणि अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर त्या दर्शन घेतील। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी बारामतीहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, आजचा दिवस बारामतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। नेतृत्व बदल कुठेतरी होतोय आणि प्रथेप्रमाणेच आज देवदर्शनानं सुरुवात केली जाते। आजचा कशा पद्धतीचा कार्यक्रम असणार आहे, काय काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्यापूर्वी त्या विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी जाणार आहेत, ज्या ठिकाणी अजितदादांचं स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी दर्शन घेतील। त्यानंतर काटेवाडीला जाणार आहेत। काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजितदादांच्या मातोश्री राहतात, तिकडे त्यांचं दर्शन घेणार आहेत। त्याच्यानंतर त्या प्रशासकीय भवनसमोर एक जो हॉल आहे त्या हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडणार आहे आणि तो मेळावा पार पडल्यानंतर प्रशासकीय भवनमध्ये जात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। खरं तर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीतील बडे नेते आणि महायुतीतील बडे नेते देखील उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येऊ शकतात असं देखील सांगितलं जाते। अगदी काही वेळात सुनेत्रा पवार आपल्या सहयोग निवासस्थान या निवासस्थानातून बाहेर पडतील। सध्या आपल्याला पाहायला मिळतं की माझ्या पाठीमागे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जो ताफा आहे तो ताफा सज्ज झालेला आहे आणि अगदी काही वेळात सुनेत्रा पवार जे आहेत ते इथून बाहेर पडतील। त्यानंतर विद्याप्रतिष्ठानला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतील आणि त्या ठिकाणाहून काटेवाडी आणि काटेवाडीहून ज्या ठिकाणी मेळावा आहे अशा त्या ठिकाणी जाणार आहेत। आपण पाहतोय की जो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ताफा आहे तो ताफा या ठिकाणी सज्ज झालेला आहे। अगदी काही वेळात ते त्यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानातून बाहेर पडतील आणि विद्याप्रतिष्ठानच्या ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी भेट देतील। आता आपण हे पाहतोय की जे त्यांचं वाहन आता आपण पाहतोय की सुनेत्रा पवार बाहेर आलेले आहेत आणि पार्थ पवार देखील त्यांच्या वाहनात बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी आता काही वेळात आता पार्थ पवारांची गाडी जी आहे ती बाहेर पडतानाच दिसते आणि सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार एकाच वाहनातून जे आहेत ते आता निघालेचं आपल्याला पाहायला मिळतंय। या वाहनातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज निघालेले आहेत आणि आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घरातून बाहेर पडलेले आहेत आणि आता जो उमेदवारी अर्ज आज भरला जाईल त्यापूर्वीचे जे ठरलेले कार्यक्रम आहेत, नियोजित कार्यक्रम आहेत, ते कार्यक्रम पार पडतील आणि त्यानंतर आज आपला सुनेत्रा पवार जे आहेत ते अर्ज भरतील। आता थेट ज्या सुनेत्रा पवार आहेत त्या विद्याप्रतिष्ठान इथे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्मृतीस्थळ आहे या ठिकाणाला जाऊन भेट देतील, त्या ठिकाणी दर्शन घेतील। अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अगदी सुनेत्रा पवार निघालेल्या आहेत आणि आता आधी जाऊन त्या अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेणार आहेत। मारुतीरायाचं दर्शन त्या घेतील आणि पुढे सगळा नियोजित कार्यक्रम पार पडणार आहे। अजिंक्य, ह्या सगळ्यावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यात येणार आहे आणि ही बारामतीची पोटनिवडणूक विशेषत्वानं चर्चेत आहे, कारण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आणि वाटलं होतं सुरुवातीला की ही निवडणूक बिनविरोध होईल, मात्र तब्बल 17 उमेदवार आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये। सुनेत्रा पवार आज मोठं शक्तीप्रदर्शन सुद्धा करतील, कारण राष्ट्रवादीचे बडे नेते तर यावेळी उपस्थित राहणारच आहेत, पण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यावेळी उपस्थित असतील असं कळतंय। दरम्यान हा आपण ताफा बघतोय, सुनेत्रा पवारांचा हा ताफा, आणि आता अर्ज भरण्यासाठीचा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा सुरू झालेला आहे।